यायला पण या रॅपच्या शूटच्या नादात मी ना डायरेक्ट डोंगरावरून खाली पडलो असतो भाऊ. ज्या टायमाला हे दोन मुलं ह्या मुलीची ओढणी खेचते हा सीन तर तुम्ही आपल्या रॅप मध्ये बघितला असेल. आमच्या रॅप मध्ये ना आम्हाला अशी स्टोरी द्यायची होती का जी ना खरोखर मध्ये सुद्धा घडेल असन. आता किती नाही म्हणलं तर आपण शेतकरी म्हणलं आपलं पहिले असणार काम शेतीमधले आणि त्याच्यानंतर काय मग आपलं शूट सुरू झालं आणि ते पण कुठं वावरतच होतं. बरं ठीक आहे ते करून झालं बरं का. आणि दुसरं कुठं होतं माहिती का, डायरेक्ट या काय ना नदीच्या काढाला आणि सीन माहिती काय पुरीला छाडते काय पोरं. आता मला तुम्ही सांगा ऍक्टिंग करायला काय आपण ऍक्टर आहे काय, कसं बसं बोललंय टाइम प्रयत्न केला आणि त्याच्यानंतर ती कुठं थोडीफार ऍक्टिंग जमली आम्हाला. आणि मी थोडे टेन्शन घेत नव्हतं, मला माहिती मी रॅप म्हणलोय ना बस मला इथपर्यंत चाललंय. आमचे डायरेक्टर बोलले होते जे काय असेल ना आपण ते एका दिवसात शूट कम्प्लीट करून टाकू म्हणजे आपल्याला ना पुढचे बी शूट कम्प्लीट करता येईल. मी म्हणतो अरे बाबा सपाट जमिनीवर तरी शूट करायला लाव, हे कुठं चढून दिलंय मला, इकडे पडायचो खाली पार मी. आणि तसं पाहायला गेलं नंतर बाकीचं शूट तर एवढं डेंजर केलेलं आहे ना आम्ही एवढ्या पब्लिक मध्ये, ते तर पाहिलं तुम्ही नक्की विसरू नका. अजून जर तुम्ही युट्यूबवर माझं रॅप बघितलं नसेल तर आदित्य डेरे किंवा मग स्वतः टार्गेट असं युट्यूबवर सर्च करून लवकर पूर्ण बघून घ्या. हे गाणं युट्यूबवरती आल्यापासून आहे ना युट्यूब म्युझिक इंडिया मध्ये ना हे एक नंबर हायपो चालू आहे. त्याच्यामुळे तुमचा लहान भाऊ म्हणून हे युट्यूबवर बघून घ्या आणि जास्तीत जास्त तुमच्या इन्स्टावर रील्स पण बनवा. हे गाणं तुम्ही ऑल प्लॅटफॉर्मवर पण ऐकू शकते. मी काय रॅपर बनायचा प्रयत्न नाही करत, फक्त एक शेतकऱ्याची कहाणी ना मला लोकांपुढे मांडायची होती तेवढी मांडण्याचा प्रयत्न केलाय.